हॅलो, नमस्कार. मी सविता. सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? आज आहे मंगळवार आणि आता माझी फक्त देवघराची साफसफाई राहिली होती, तेवढी मी आज करून घेणार आहे. तर आता इथे मी सगळ्या समया काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर देवघर पण काढून घेणार आहे. आता सगळे देव मी एका तामणात घेतलेले आहेत. त्यानंतर त्यांचे पाट वगैरे जे पूजेचं साहित्य असतं ते सगळं बाजूला घेणार आहे. देवघर मी वरचेवर क्लिनिंग करीतच असते, परंतु आज माझी डीप क्लिनिंग आहे ती मी तुमच्याशी शेअर करत आहे. पहा, आता मी सगळं देवघरातलं सगळं साहित्य बाजूला काढून घेतलं, फोटो वगैरे सगळं काढून घेतलं. काय म्हणलं बबलू? होय, हाय तसं ठेवायचं ना. ओके. आता मी सगळ्यात अगोदर एक कोरडं कापड घेणार आहे आणि त्या कोरड्या कापडाने सगळं देवघर पुसून घेत आहे. म्हणजे काय होतं, सगळी धूळ त्या कापडाला लागून येते आणि मग जरा आपलं पाणी पण जास्त खराब होत नाही. पहा, आता मी सगळ्यात आधी सगळी धूळ सगळीकडचे काढून घेतलेली आहे. आता त्यानंतर जेवढं सामान होतं देवघरातलं, समया, तांबे, सामान, हे सगळं सामान बबलूने आणि मी बाहेर नेऊन ठेवलेलं आहे. ते सगळं आता आपण घासून घेणार आहे आणि स्वच्छ करणार आहे. सगळे भांडे बाहेर नेऊन ठेवले, त्यानंतर आता देवघर घासून घेणार आहे. देवघर आधी स्वच्छ करून ठेवलं म्हणजे आपले भांडे घासून वाळूस तोपर्यंत देवघर आपलं चांगलं सुकून निघतं. आता इथे देवघर घासण्यासाठी मी एक लिक्विड बनवलेलं आहे. त्यामध्ये एक तांब्याभर पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा एरियलचं लिक्विड घेतलेलं आहे आणि त्यात 1 चमचा सोडा आणि व्हिनेगर 3 चमचे असं टाकलेलं आहे. याने काय होतं की आपली स्वच्छ फरशी, तेलाचे डाग वगैरे सगळे निघून जातात आणि फरशी पण चांगली चमकते. हे एकत्र 3 मिश्रण करून आपण फरशी घासली तर जास्त जोर पण द्यावा लागत नाही. एक 5 मिनिट लावून ठेवलं की आपली फरशी लगेच नुसती पुसून घेतली तरी स्वच्छ निघून जाते. आता मी वरचेवर क्लिनिंग करीतच असते, त्यामुळे जास्त खराब झालेलं नव्हतं, पण धूळ तर निघणारच ना. धूळ अशी निघलेली आहे आणि थोडेसे तेलाचे डाग पण होते, ते पण पटकन निघून गेलेले आहेत. आधी काय केलं, सगळं आतलं देवघर स्वच्छ करून घेतलं. म्हणजे आपण जिथे देवपूजा करतो ते सगळं स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर आता ही देवघराची वरची फरशी सगळी त्याच प्रकारे चांगली घासून पुसून घ्यायची आहे. या वरच्या फरशीला पण मी तेच लिक्विड वापरलंय आणि स्वच्छ असं घासून स्वच्छ कापडाने पुसून घेतलेलं आहे. कुठंच आणि कसलाच डाग राहिला नाही. स्वच्छ की म्हणजे एक जर हात मारला तरी फरशी आपली चमकायला लागली आहे. आता सगळी फरशी मी त्या लिक्विडने घासून पुसून घेतलेली आहे आणि परत एकदा आता स्वच्छ पाणी घेऊन त्यांनी परत एकदा ही सगळं फरशी पुसून घेणार आहे. दुसऱ्या पाण्याने फरशी पुसल्यानंतर अजूनच चमकायला लागलेली आहे. आपण फरशीला वरच्यावर हात मारतच असतो, पण एवढी डीप क्लिनिंग आपण रोजची रोज करू शकत नाहीत किंवा आठवड्यातूनही करू शकत नाहीत. मग अशी ही डीप क्लिनिंग महिन्यातून एकदा जर केली तर आपलं देवघर पण स्वच्छ राहतं आणि सगळी फरशी पण क्लीन राहते.
देवघर माझं सगळं घासून पुसून क्लीन झालं आणि आता त्यानंतर मग मी माझ्या समया तीन सगळं घासण्यासाठी बाहेर आले. आता इथे मी समया आधी विम जेलनी घासून घेत आहे, कारण तेलकट असतात. तेलकटपणा जाण्यासाठी सगळ्यात आधी मी फक्त विम जेलनी समया घासून घेत आहे. आता इथे आयुष आणि बबलू दोघं पण येऊन बसलेत. आयुष थोडीफार मदत करतोय आणि बबलू पण हाताखाली देतोय. पहा आता आयुषने ब्रश आणलाय आणि ब्रशने जे जास्त तेलकट आहे तो घासून घेतोय. आपण कुठे बाहेर गेलो की आपल्याला जे आवडेल ते घेऊन येत असतो, देवासाठी म्हणा कशासाठी म्हणा. पहा आता सगळ्यात आधी मला असं वाटायचं की माझ्याकडं दिवे कमी, समय कमी किंवा देवघराची भांडी कमी. घासायला काढल्यानंतर कळलं की आपल्याकडे किती भांडे आहेत, किती देवघरातलं सामान आहे. आता पहा इथे माझं देवघर आणि भांडे सगळे स्वच्छ झाले. त्यानंतर मी घेतली देवपूजा करून. ही वेळ संध्याकाळची आहे, परंतु मला देवघर साफ करायचं होतं म्हणून मी सगळंच काढलं होतं. मग आता त्याला परत एकदा देवांना स्वच्छ पाण्याने आंघोळ्या घालून नंतर मग आता ते देवघरात मी त्यांचं स्थानापन्न केलेले आहेत. आता उद्या अमावस्या आहे. उद्या अमावस्येच्या दिवशी मी देवांना पंचामृताने अभिषेक करत असते. आता उद्या मी अमावस्या आहे त्यामुळे पंचामृताने त्यांना अभिषेक करणारच आहे. परंतु आता देव घासल्यामुळे आणि सगळं स्वच्छ केल्यामुळे परत एकदा मी आंघोळ्या करून देवपूजा करून घेतलेली आहे. पहा माझी देवपूजा ही अशी आहे. देवघर चांगलं चकाचक करत आहे. वेळ संध्याकाळची असल्यामुळे देवपूजा झाल्यानंतर आता मी संध्याकाळी तुळशीची दिवाबत्ती करून घेत आहे. तुळशीला पण हळदी कुंकू फूल आणि दिवा लावून घेतलेला आहे. अगरबत्ती पवळून घेतलेली आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्या तुळशीत दिवा, अगरबत्ती आणि तुळशीला एक फूल वाहून तुळशीची पूजा आपण सकाळ संध्याकाळ 2 टाईम करायलाच पाहिजे. पहा माझे दिवाबत्ती वगैरे सगळं झालं. त्यानंतर मी लागले स्वयंपाकाला आणि इथे मुलांनी सर्व पडदे, सोफा कवर हे सगळं लावून घेतलं. बेडशीटचे कवर वगैरे सगळं मुलांनी हे सगळं आवरून घेतलं. चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका, कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.